आणि तुषार या दोघांमधला खेळ. पहिला बॉल, पहिलाच बॉल वळवला इनफिल्डच्या वरनं, बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेनं, व्हेरी फर्स्ट बॉलवर खेळला, इथे चौकार 4. चांगली सुरुवात इथे आपल्याला पाहायला मिळाली, बॉडी लाईनवर दिला होता आणि योग्य तऱ्हेनं वळवलाय तिथे चौकारामध्ये परावर्तित केलं बॉलला. चांगल्या पद्धतीची सुरुवात जी नेहमीच गरजेची असते. मग तुमचं ते वैयक्तिक आयुष्य असो किंवा खेळाचं मैदान, तुमचा बेस कसा आहे, तुम्ही पायाभरणी कशा पद्धतीने केली आहे ते पाहिलं जातं आणि इथे एक चांगल्या फटक्यानं सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल कमबॅक केला, यावेळेस मात्र ऑफ्टमवर टाकलं, तिकडनं बाहेरच्या बाजूनं काढत विकेट किपरच्या हातामध्ये नेट असताना पाहायला मिळाला. हे बघा तिथे एक अँगल बनवला होता तेजसनं, त्या अँगलच्या तहेत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना आपण पाहतोय निर्धावच्या स्वरूपानं निघतोय. बोरगड एक दमदार खेळाडूंचा संच, त्यांच्या विरोधात तेवढाच दमदार खेळ दाखवणारा दत्तू गवळी फायटर कोकणीपाडा हा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. दोन मोठ्या टीममधला हा संघर्ष आहे जो सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला लढताना पाहायला मिळतोय. वळवलं गेलं यावेळेस बॉलला तिथे डीप मिडविकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत बॉलला तिथे उचलून रिटर्न केलं. 2 धावा त्या घेताना अगदी कुठलीही मुश्किल झाली नाही, 2 धावा सहजतेनं पळून पूर्ण केल्या गेल्या. ज्या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धाफलकावर धावसंख्या 6, 3 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस. कालची रात्र थोडीशी लो स्कोरिंग टोटलची राहिली होती, मात्र आजच्या रात्रीत फलंदाजांनी धुडगूस घालायला सुरुवात केली आणि प्रेक्षक तेच पाहण्याकरता तर मैदानावर येतात. षटकार चौकारांची आतिषबाजी. तेजस पिंपळसे आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता, इथे मात्र फटका आडव्या पायातनं खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे डीप मिडविकेटमध्ये, जोपर्यंत बॉलला फील्ड केलं 1ला 2 मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आहे. गणेश कडाळे होते, चांगल्या पद्धतीची फिल्डिंग तिथे त्यांच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळाली. रिटर्न केलं बॉलला, तद्वर 2 धावा त्या पुन्हा एकदा दाफलकावर जोडल्या गेल्या. त्या दुहेरीच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होती, धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती 8 या आकड्यावर. 4 बॉलचा खेळ, त्यानंतर 8 ही धावसंख्या दाफलकावर लागली गेली. चांगला बॉल आहे, यावेळेस तेजसनं बीट केलं, फलंदाजाला शांत ठेवलं, विकेट किपरच्या हातामध्ये नेलं. हा बघा हा बॉल टप्पा खाल्यानंतर बाहेरच्या बाजूनं काढला, बॉलमध्ये टर्न पैदा केला आणि विकेटच्या मागे नेलं. एक चांगला चेंडू तेजसकडनं इथे हाताळला गेलाय. 5 बॉलचा खेळ, त्यामध्ये 8 धावा खर्च केला. मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक असणारं पहिलं षटक जे तेजसच्या खांद्यावर सुपूर्द केलं गेलंय आणि अगदी योग्य त्याची कामगिरी सध्या तेजस पिंपळसे मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, यावेळेस मात्र तेजसच्या विरोधात आक्रमणाचा प्रयत्न फसलाय. बॉलनं उंची जास्त गाठली आहे, लांबी कमी आणि एक चांगला वेल जज कॅच तो कंप्लीट केलाय. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका तुषार, त्याला माघारी परतावं लागेल. पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर आली विकेट, खेळाडू बाद. धावसंख्या 8 ती आपल्याला पाहायला मिळते. 1 विकेटचं पतन ते आत्तापर्यंत झालं. 1 ओव्हरचा खेळ तो आत्तापर्यंत कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. मनोज गोलंदाजीच्या ट्रॅकवर ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते. मनोज गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरता त्याला प्रचारण केले गेले. पुढचा बॉल, इथे पेज जनरेट केलाय, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक पोहोचेल का? मात्र पोहोचण्याआधी बॉल जमिनीवर पडलाय. जोपर्यंत उचलला गेला तिथे 1 रन जी दाफलकावर जोडली गेली, ज्या एकेरीच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती 9 या आकड्यावर. वेगवानतेचा मारा करण्याकरता मनोज याला ओळखलं जातं.
चांगला खेळाडू आहे, आपली परिपक्वता सातत्यानं दाखवतो, सध्या स्पर्धा परीक्षांचीही तयारी करतोय आणि त्यामुळे फिटनेस तोही खूप चांगला आहे या खेळाडूचा, जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. मनोज पहिल्या बॉलवर आली आहे सिंगल. राहुलला पहिल्यांदा स्ट्रायकर एंडकडे येण्याची संधी मिळाली आहे. वेगानं प्रचंड वेगानं बीट केलंय. करंट व्हॉइस अक्षरशः आपल्या समालोचन कक्षापर्यंत आपल्याला ऐकायला मिळालाय. एवढा प्रचंड वेग आणि एफर्ट ते लावताना पाहायला मिळालाय मनोज. बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपानं जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. करंट व्हॉइस तोही एफर्ट लावल्यानंतर येतो. काही गोलंदाज थोडंसं फसवगिरीचं काम करण्याकरताही करंट व्हॉइसचा वापर करतात. यावेळेस मात्र आपटून टाकलेला बॉल त्याला हुक केलंय आणि क्षेत्ररक्षकाला बीट करत असताना बॉल गेलाय सीमा रेषा पार. उत्तुंग गगनचुंबी आसमानी प्रहार तो इथे आपल्याला पाहायला मिळालाय. षटकार आलाय. या षटकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि 6ने वाढत असताना ही धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या आकड्यावर. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. या 3 चेंडू नंतर 15 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्या. दुसरा बॉल मैदानात प्रोव्हाइड केलाय, त्यावर मॅच कंटिन्यू ठेवा. मॅच बॉल आला रिटर्न. धावसंख्या ती या षटकाराच्या मदतीनं 15 या आकड्यावर 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. या 3 बॉलमध्ये 7 धावा आल्यात. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. बोरगड आणि दत्तू गवळी 11 म्हणजे कोकणीपाडा या दोन टीममध्ये हा संघर्ष. एका बाजूनं कुणाल 11 या नावानं बोरगडचा संघ मैदानामध्ये आहे. कुणाल यांच्या माध्यमातून हा संघ मैदानात उतरताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र यष्टी उद्ध्वस्त माघारी परतवलंय. विकेटचं पतन. एक षटकार जरूर मारला, मात्र त्यानंतर तिथे चोख प्रत्युत्तर ते मैदानाच्या आतनं दिलं गेलं आणि यष्टी उद्ध्वस्त केली. माघारी परतवलंय बॅटरला. ज्या फलंदाजानं षटकार खेळला होता त्याच फलंदाजाला परतीचा प्रवास तो करायला भाग पाडलाय. विकेटचं पतन. खेळाडू बाद. धावसंख्या जर आपण पाहिली तर 15 ही धावसंख्या आहे. 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. थोडासा खाली राहिला होता. देयष्टीला स्पर्श केला. तिथे फ्लाइंग स्लीपमध्ये गेला. जोपर्यंत इथे बॉलला फील्ड केलं लेग बॅकच्या स्वरूपाने 1 रन जी धावफलकावर जोडली गेली. ज्या एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होताना धावसंख्या 16 या आकड्यावर. थोडीशी शांतता आहे. शेवटचा बॉल आहे. 11 बॉलमध्ये आतापर्यंत 16 आल्यात. मोठे फटके जरूर खेळले गेलेत, मात्र ओव्हरच्या अंती जी टोटल आपल्याला 12-13 दिसायला हवी ती तेवढीशी दिसत नाहीये. त्यामुळे धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 16वर स्थिर आहे. मोठे फटके आले. एक फटका तेजसच्या विरोधात, या ओव्हरमध्ये एक षटकार मनोजच्या विरोधात खेळला, मात्र मनोजनं त्यानंतर लगेचच त्या फलंदाजाची विकेट मिळवली. त्यामुळे पुन्हा एकदा शांतता निर्माण केली. 7-8-9च्या मध्ये जर षटक संपवलं तर ते या मैदानावरलं एक यशस्वी षटक असू शकतं. चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. प्रचंड वेगानं चेंडूला हाताळला. विकेटच्या मागे घेऊन गेला. एक निर्धाव चेंडू तो तिथे आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर ती झाली या समाप्त. एकंदर 2 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला. या 2 ओव्हरचा खेळ समाप्ती. एखेरीस धावफलकावर धावसंख्या 16. 2 विकेटचं पतन ते होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय.
ओव्हर नंबर 3 सध्या प्रगतीपथावर येत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय जय. हा बॉल तिथे टप्पा खाल्यानंतर उसळी घेतोय, विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं तिथे दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर होत्या, मात्र इथे विकेट मला वाटतं नसेणार आहे, कारण बॉल कलेक्शन झाला जर योग्यतेनं तर तिथे धाव नसेल, तुम्हाला विकेट सॅक्रिफाईस करता येणार नाही आणि रनही मिळवता येणार नाही जेव्हा विकेट किपर जर योग्यतेनं चेंडू कलेक्ट करतोय. या शहरी असोसिएशनचा तो नियमच आहे. या शहरी असोसिएशन असो किंवा इथनं खाली तुम्ही वाडा असोसिएशन असेल, वसईमध्ये असेल, तिथेही हेच नियम कंटिन्यू आहेत की जेव्हा विकेट किपरनं बॉल कलेक्ट केला की मग तिथे तुम्हाला रन मिळत नाही. खाली राहिला बॉल, फलंदाजाला बीट केलंय, सबमरीन डिलिव्हरी ती इथे आपल्याला पाहायला मिळाली. बॉल निर्धावच्या स्वरूपात निघत असताना आपण पाहतोय अगदी योग्य तऱ्हेची गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमधनं आपण पाहतोय. योग्य टप्प्यावर ची चेंडूची हाताळणी ती तिथे आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र हा बॉल त्याला उंच हवेतनं उडवलंय, क्षेत्ररक्षक पोहोचेल का तर तिथे पोहोचला नाही आणि बॉल सीमारेषेच्या नजदीक अगदी बाउंड्री लाईनच्या नजदीक फील्ड केलाय आणि त्यानंतर रनआउटची विकेट मिळती आहे तर ती घेतली गेली. माघारी परतवले बॅटरला, विकेटचं पतन होत आहे, खेळाडू बाद. बघा नुकताच मी एक या जव्हार ट्रॉफीबद्दल उल्लेख केला की इथे जे काही दिलं जाईल ते ब्रँडेडच दिलं जाईल आणि इथे बाईकमध्येही लगेचच चेंज तो आमच्यापर्यंत पोहोचला आहे की सध्याच्या घडीला ट्रेंडिंग असणारी जी बाईक आहे शाईन बाईक ती या स्पर्धेच्या निमित्तानं दिली जाणार आहे. चेंज तो लगेचच आमच्यापर्यंत पोहोचला गेला आहे. इथे बाउंड्री लाईनला पाय टच झाला आहे की नाही ते चेक केलं जाईल, तपासलं जाईल. इथे जी काही वस्तू आहे ती अगदी क्वालिटी आणि ब्रँडेडच तुम्हाला मिळेल. बघूया तिथे काय घडलंय, तपासलं जात आहे, चेक केलं जात आहे. बाउंड्री सेव्ह आहे की पाय त्या बाउंड्री रोफला लागलाय. सेफ आहे, त्यामुळे रनआउटची विकेट ती तिथे होत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या ती वाढतीये 2 आणि दुहेरीने पुढे सरकून जाऊन पोहोचते ती 18 या आकड्यावर. यानंतरच्या मॅचच्या टॉस करता बोट टीम कॅप्टन आपल्याला नाणेफेक धावसंख्या जर आपण पाहिली तर 18-3 अशी स्थिती ती आपल्याला पाहायला मिळते. 2.3चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. शफल झाला, तिथे मोठ्या फटक्या करता प्रयत्न केला, मात्र बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन ते झालं नाही. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपानं चेंडू निघत असताना आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी ती इथे पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 18 या धावसंख्येवर स्थिर आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या ओव्हरमध्ये रन्स त्या धावफलकावर लागायला तयारच नाहीयेत. दत्तू गवळी फायटर हा संघ पुरता अडचणीमध्ये आलाय. यावेळेस मात्र कट केलंय गलीमध्ये, गलीचा क्षेत्ररक्षक तो बॉलवर झेपावला आणि इथे अचूकतेनं झेल टिपला. माघारी परतवलं बॅटरला, विकेटचं पतन. आणखी एक गडी तंबूच्या आसराला जातोय, खेळाडू बाद. काय गोलंदाजी होती अप्रतिम, तिथे कट करण्याचा इरादा होता. हे बघा तिथे लेट कट खेळला होता, बॉल हवेमध्ये राहिला होता आणि गलीचं क्षेत्र ते नेहमीच धोकादायक असतं. मग ती गली क्रिकेटच्या मैदानाची असो किंवा मग तुमच्या प्रेमिकेची, दोन्हीकडेही पकडले जाण्याची शक्यता असते आणि यावेळेस त्याच गलीमध्ये पकडले गेलेत. विकेटचं पतन ते तिथे होत असताना आपल्याला पाहायला मिळते. हातामध्ये गेला, रिच वाईड आहे, त्यामुळे जेव्हा तुम्ही ऑफ्टमच्या बाहेर येता तेव्हा मग तुमचा रिच वाईड ऑन होतो आणि तेच पंचांनी हिरलं तिथे आणि एक निर्धाव चेंडू तो गणला गेला. डॉट बॉल बरोबर
ओव्हर ती झाली समाप्त. एकंदर आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर 3 ओव्हरचा खेळ तो समाप्त. एकेरीस जेवढे बॉल झाले तेवढ्याच धावा दाफलकावर लागल्या 4 विकेटच्या पतनानंतर. शेवटचं षटक बघूया कुणाच्या हातामध्ये दिलं जाईल, कुणाला गोलंदाजीच्या ट्रॅकवर इथे प्राचारण केलं जाईल. चला लगेचच पुढचा गोलंदाज ज्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणायचं आहे. वेळेच्या बाबतीत प्रत्येक टीमला सहकार्य करायचं आहे. निर्धारित 15 मिनिटं आहेत, ज्यामध्ये पहिली 3 षटकं कंप्लीट करून चौथ्या ओव्हरचा गोलंदाज तुम्हाला गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणायचं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4 मिनिटाचा वेळ दिला जातो, इथे आपण 5 मिनिटाचा वेळ देतोय. शेवटचं षटक, अंतिम षटक गोलंदाजीच्या ट्रॅकवर. गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज गौरव आलाय. बघूया गौरव त्याची कामगिरी कशी असते. गौरवशाली पराक्रम इथे गोलंदाजीच्या माध्यमातून त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळेल का. जो गौरव सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. समोर शिवाजी जे ओपन करण्याकरता मैदानात आलेत. अजूनपर्यंत शेवटच्या षटकापर्यंत आहेत, मात्र वाट्याला बॉल किती आलेत ते महत्त्वाचं आहे. त्याने आत्तापर्यंत या डावात फक्त 2 बॉल खेळलेत. चांदू मामा जो तुम्हाला तिथे दाखवलं जातोय, अगदी आपण म्हणतो ना ती चंद्रकोर, अगदी तशी चंद्रकोर ती आपल्याला पाहायला मिळाली. चांदू मामा म्हटलं की प्रत्येकाला आपलं बालपण आठवतं. प्रत्येकाच्या बालपणीतलं हे कुस्तीमधलं कॅरेक्टर आहे. यावेळेस मात्र हा बॉल खराब फिल्डिंग. फलंदाजाला तिथे चौकार मिळेल. 4 धावा येतील. या 4च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या वेगानं ती जाऊन पोचते. एकंदर 22 या आकड्यावर. कसा कुठून आलाय, कोणाच्या चुकीनं आलाय ते महत्त्वाचं नाही आहे. चौकार येणं महत्त्वाचं आहे आणि इथे हा चौकार तो परावर्तित होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. या 4च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 22 या आकड्यावर. पुढचा बॉल इथे मात्र बॉलला उडवलंय समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रात. ओव्हर द बॉलर हेड फेकून दिलंय साइड स्क्रीनवर. सीमा पार दमदार क्वालिटी ब्रँडेड प्रहार षटकार. अप्रतिम फटका तो इथे आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर पिच होता आणि ओव्हर पिच बॉलला मैदानाच्या आतमध्ये जागा नाही आहे हे सांगत असताना बॉलला उडवून फेकून दिलाय डाऊन द ग्राउंड क्षेत्रात. साइड स्क्रीनवर सीमा पार षटकार आलाय. या षटकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 28 धावा या धावफलकावर लागल्या गेल्या. 2 चेंडूचा खेळ तो आत्तापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी. आक्रमकता सुरू राहिले तर लढण्याजोगं चांगलं बळ ते निर्माण करता येईल. इथे मात्र चांगला बॉल यष्टी उद्ध्वस्त करून गेलाय. क्लीन बॉलच्या स्वरूपानं माघारी परतवलंय. अप्रतिम चेंडू तो हाताळला गेलाय. उजवी यष्टी वाकवली, फुलर लेंथवर टाकला आणि यष्टी उद्ध्वस्त करणारा हा चांगला चेंडू तो गोलंदाज गौरवच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाला. विकेटचं बदल झालंय खेळाडू बाद. हे बघा तिथे अगदीच यॉर्कर लाईनचा बॉल होता. फलंदाजाला बीट करताना बॉल सरळ जाऊन यष्ट्यांवर आदळला आणि माघारी परतवला. जो फलंदाज घातक साबित होत होता फलंदाज शिवाजी त्याच्या पारीचा अंत झाला. विकेटचं बदल खेळाडू बाद. न्यू मॅन इन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विश्वास फलंदाजी करण्याकरता दाखल झालेत. धावसंख्या ती सातत्यानं वाढत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि ही धावसंख्या वाढणं गरजेचं आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल तिथे फ्लाइंग स्लीपमध्ये गेलाय. फ्लाइंग स्लीपमध्ये जोपर्यंत बॉलला फील्ड केला गेला तिथे एक धाव जी धावफलकावर जोडली गेली. ज्या एकेरीच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होताना धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचलेली 29 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्या. 4 चेंडूचा खेळ तो आत्तापर्यंत कंप्लीट झालाय. पुढचा बॉल गौरवचा. इथे चांगला बॉल आहे. कमबॅक केलाय. पहिल्या 2 बॉलवर 10 धावा जरूर खाल्ल्या, मात्र त्यानंतर मला माझ्या चांगल्या गोलंदाजीवर ठाम राहायचंय. वाईट करता रिव्ह्यू आहे, अंपायर रिव्ह्यू आहे. बॅटिंग साईड ओके, बॅटिंग साईड रिव्ह्यू आहे. पंचांनी तिथे फेअर बॉल, इट्स अ फेअर बॉल. एक चांगला बॉल आहे. जास्त वेळ लागला नाही कारण अगदी समोरनं बॉल फिरायला आहे, त्यामुळे हा एक फेअर बॉल असा इशारा आलाय. इथे मात्र समोर बॅक टू द बॉलर खेळला होता, हातातनं निसटला, तिथे लॉंग ऑफमध्ये आला. जोपर्यंत तिथे उचलला गेला
जव्हार चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहताय. अगदी माफक प्रवेश फीमध्ये खेळवली जाणारी ही स्पर्धा फ्लड लाईट क्रिकेट आहे आणि अंडर फ्लड लाईट जेव्हा स्पर्धा होते ना तेव्हा 10% मिनिमम प्रवेश फी असते. मात्र जव्हार चषक एक अशी स्पर्धा आहे जिथे 1,00,000 रुपये पारितोषिक असतानाही मॅन ऑफ द सिरीज करता बाईक असतानाही जिथे प्रवेश फी फक्त तुमच्याकडनं 7,000 रुपये घेतली जाते आणि इथे प्रत्येक गोष्ट जी आहे ना ती अगदी ब्रँडेडच दिली जाते. असं नाही की इथे बोलवलंय तुमच्याकडनं प्रवेश फी कमी घेतले तर तुम्हाला काहीही वस्तू द्यायची असं नाही. इथे ही स्पर्धा अगदी योग्य तऱ्हेनं पार पाडली जाते. ब्रँडेड स्पर्धा म्हणून या स्पर्धेचा उल्लेख जव्हार चषक 2026चा उल्लेख आपण करू शकतो. प्रत्येक टीमला आमची एकच विनंती आहे की जर माफक प्रवेश फीमध्ये एवढी भव्य दिव्य स्पर्धा आयोजकांना आयोजित केली आहे तर तुम्हीही त्यांना सपोर्ट करा. जेव्हा तुम्ही एंट्री फी देता तर ती पूर्ण 7,000 रुपये जी ठेवली गेली आहे ती प्रवेश फी आपण आयोजकांपर्यंत द्या, कारण अगदीच माफक आहे. जिथे 1,00,000ला 10% एंट्री फी म्हणजे मिनिमम 10,000 असते तिथे फक्त 7,000 प्रवेश फी आयोजकांच्या वतीने ठेवली गेली आहे. ती तरी त्यांच्यापर्यंत जरूर पोचवा हीच कळकळीची आणि नम्रतेची विनंती आहे, कारण इथे कुठल्याच गोष्टीची तुम्हाला कमी नाही आहे. सलामीचे बॅटर्स आपल्याला मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचे. क्षेत्ररक्षण करणारा संघ जो मैदानाच्या आतमध्ये आलाय. पर्वत चौथं मॉर्निंग क्रिकेट क्लब जव्हार यांच्या वतीनं आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा. 1,00,000 रुपये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, आकर्षक ट्रॉफी आणि अगदी स्पेशल मेड केलेल्या ट्रॉफीज ते या स्पर्धेच्या निमित्तानं दिल्या जाणार आहेत. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज करता एक 2 व्हीलर बाईक, इतर आकर्षक बक्षिसं आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला टी शर्ट, त्याशिवाय कूलर ते पारितोषिक इथे दिली जाणार आहेत. 2 दिवस आपण ST एक गाव एक संघ पाहताय, त्यानंतर ओपन एक गाव एक संघ, त्यानंतर 40+ आणि 23 मेला स्पेशल मेगा फायनलची नाईट आपल्याला ती पाहायला मिळेल. अगदी अथक परिश्रम करून ही स्पर्धा उभी केली गेली आहे. एक दर्जेदार आणि दमदार आयोजन असणारी ही स्पर्धा. सन्माननीय शैलेशजी सयाम आणि त्यांचे सर्व सहकारी मॉर्निंग क्रिकेट क्लब ज्यांनी उभी केलेली ही स्पर्धा आहे आणि अगदीच लाजवाब आयोजन नियोजन ते आपल्याला नेहमीच त्यांच्या वतीनं पाहायला मिळतंय. चौथा पर्व आहे आणि अगदी प्रत्येक पर्वात काहीतरी वेगळं पण जपलं आहे. प्रत्येक पर्वात काही वेगवेगळ्या गोष्टी या स्पर्धेच्या निमित्तानं जॉईन झाल्यात. ब्रँड बनवण्याचा प्रयत्न केला गेला आणि ब्रँड बनते ही स्पर्धा. यावर्षी विश नेटवर्क जे या स्पर्धेशी नव्यानं जॉईन झालं त्यांचं काम पाहून त्यांना या स्पर्धेशी जोडलं गेलं आहे आणि अगदी परिपक्वतेचं काम सध्या विश नेटवर्कची टीम या जव्हार चषक 2026च्या निमित्तानं करत असताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी जव्हार चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहताय आणि अंडर फ्लड लाईट ही स्पर्धा खेळवली जाते. कौशिक मंडप डेकोरेटर्स पालघर यांच्या वतीनं हा संपूर्ण डोलारा उभा केला आहे, ज्यामध्ये या खूप छान फ्लड लाईट पाहायला मिळतात. आणि एक विशेष आहे कौशिक मंडप डेकोरेटर्सचं की ते क्रिकेटच्या मैदानावर स्टेडियम लाईटचा वापर करतात. स्टेडियम लाईट्सनं हा संपूर्ण प्रकाश तो त्यांनी मैदानावर बनवला गेला आहे. खूप चांगल्या पद्धतीचं काम कौशिक मंडप डेकोरेटर्स करते, त्यांचाही मनपूर्वक धन्यवाद आहे या जव्हार चषक 2026च्या माध्यमातून. मॅचकडे जाऊया. तुषार आलेत पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर. कुणाल जे 11चा संघ जर आपण पाहिलं तर कुणाल 11 कडनं सलामीची जोडी जय आणि तेजस जे ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आलेत. पहिला बॉल तुषारकडनं जय करता. पहिलाच बॉल फुल टॉस बिटवीन द गॅप, जमिनीशी घरंगळत खेळत बागडत बॉल चाललाय सीमा रेषा पार. व्हेरी फर्स्ट बॉलवर हा पहिला चौकार खेळलाय 4. चांगला फटका तो इथे आपल्याला पाहायला मिळाला. ऑफस्टंपच्या बाहेर जागा दिली, रूम दिला, त्याचा योग्य तेने वापर केला आणि वाह काय क्लासिक स्ट्रोक होता, टच ऑफ क्लास तो आपल्याला पाहायला मिळाला. बॉल सीमारेषा पलीकडे चौकारामध्ये परावर्तित झाला. 4च्या मदतीनं धावसंख्या 30-0 4 या आकड्यावर. पहिल्याच बॉलवर इथे चौकार तो परावर्तित होत असताना आपण पाहतोय.
क्षेत्ररक्षणामध्ये लगेचच थोडासा बदल वीवर रचना ती आखली गेली आहे. आता मात्र कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आणलाय, मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक नेलाय, मिड ऑन आणि मिड ऑफ त्यांना आपल्या जागेवर आणलाय. पॉईंट, गली, फ्लाइंग स्लिप, शॉर्ट फाईन लेग आणि बॅकवर्ड शॉर्ट स्क्वेअर लेग अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षक ते आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल इथे मात्र इम्प्रोवायझिंग फटका, फॉलोइंग स्वीप तो खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन ते योग्यरीचं झालं नाही, त्यामुळे एक निर्धाव चेंडू तो आपल्याला पाहायला मिळाला. ज्याही मैदानाच्या आतमध्ये ऑफ्टमच्या बाहेर शफल झाले होते आणि तिथनं फॉलोइंग स्वीप ला अंजाम देण्याचा प्रयत्न केला. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन ते प्रॉपर झालं नाही. फॉलोइंग स्वीप खेळताना बहुतांश वेळा आपल्याला पाहायला मिळतं की आयसाईट डलमरीत होते, चेंडूवरची नजर ती थोडीशी हटली जाते आणि तेच कारण होतं की बॉल देहयष्टीला स्पर्श करतोय. इथे मात्र लोअर फुल टॉस डाऊन द ग्राउंड क्षेत्र मिड ऑनला क्लिअर केलंय. मग लॉंग ऑनमध्ये कोणी नाहीये, त्याच लॉंग ऑनमधनं बॉल गेलाय सीमारेषा पार. रन्स मिळतील यावेळी 4 चौकार. मॅच नंबर 4 ते करता टॉस करता दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला ऑलरेडी 2 पुकार देऊन झालेत. आपल्याला नाणेफेक करण्याकरता लगेचच संपर्क साधायचा आहे. त्यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपानं निघत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बाउंड्रीज या ओव्हरमध्ये येत असताना आपण पाहिल्यात. 4-0 या पद्धतीनं स्कोर बोर्ड ते हलत असताना आपल्याला पाहायला मिळते. यानंतर अमर स्पोर्ट्स आणि युवा स्पोर्ट्स वारलीपाडा ब यांच्यामध्ये होईल मॅच. अमर स्पोर्ट्स आणि युवा स्पोर्ट्स वारलीपाडा ब दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्याकरता लगेचच संपर्क साधा. 5 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या 8 या आकड्यावर तेजस पिंपळसे संपूर्ण ओव्हर नॉनस्ट्राईक एंडकडनं निहाळतोय. 8 धावा बनवल्या गेल्यात. 31चं टार्गेट आहे. शेवटचा बॉल तोही इथे बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला. शॉर्ट फाईन लेगमध्ये गेला. एक सिंगल ती मिळवली आणि पुन्हा स्ट्राईक ती जयकडे राहतीय. पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आला आणि पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 9 धावा विदाऊट लॉस. सेकंड इनिंगमध्ये 31 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम कुणाल 11. ओव्हर नंबर 2 प्रगती पथावर येते. दुसऱ्या ओव्हर करता ज्यानं काही धावा या राफलकावर योग्य त्यानं जोडल्या. चौकार आणि षटकार त्याच्या बॅटमधनं आला. तो शिवाजी आता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. समोर जय आहे. पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडकडनं बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. बघूया कशा पद्धतीने खेळ इथे जय यांच्या वतीनं मैदानाच्या आतनं साकार केला जातोय. चला अमर स्पोर्ट्स आणि युवा स्पोर्ट्स वारलीपाडा ब हा फायनल पुकार आहे. लगेचच नाणेफेक करण्याकरता यायचे. इथे मात्र चांगला बॉल बॅक टू द बॉलर खेळलाय. रन मिळणार नाही. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू आलाय. चांगली गोलंदाजी होती आहे. 31चं लक्ष आहे. मात्र या मैदानावर कालच्या रात्री आम्ही 28 डिपेंड होताना पाहिल्यात. त्यामुळे 31 खूप जास्त आहेत असं खूप कमी आहेत किंवा खूप जास्त आहेत असं म्हणता येणार नाही. जर लढले, जर तिथे चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली तर निश्चित या मॅचमध्ये जागा निर्माण करता येईल. कारण 28 बरोबर चांगली मॅच आम्ही काल रात्री जरूर पाहिली आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 9 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र खूप चांगल्या पद्धतीने बॉलला वळवलाय. क्षेत्ररक्षक डीपमध्ये पोहोचेल का हा प्रश्न आहे आणि तिथे उत्तर आलंय चांगल्या फिल्डिंगचं. अगदी चेंडूला स्टॉप केलं. तिसऱ्या धावेकरता तेजस आलेत. वेगवान दौड विकेटच्या मध्ये ते आपल्याला पाहायला मिळाली. रनिंग बिटवीन विकेट अगदीच तेज ती आपल्याला पाहायला मिळाली. 3 धावा तिथे पळून पूर्ण केल्या गेल्या. या तिहेरीच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 12 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे.
तेजस पिंपळसे सध्याच्या घडीला इन्फॉर्म असलेला खेळाडू आहे. गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये आपलं प्रावीण्य ते दाखवणारा हा खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होते. नगर परिषद चषक पिंपळगाव काय फलंदाजी केली होती. 2 ओव्हरमध्ये 52ची गरज असताना तेजस पिंपळसेनं ती मॅच चेस केली आणि आपल्या टीमला जिंकवली होती. तो तेजस सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र वळवलंय बॉलला योग्य तऱ्हेने क्षेत्र खाली निवडलंय. बॉल चाललाय सीमा रेषा पार होतोय चौकारामध्ये फरार 4. अगदी चांगला फटका तेजस पिंपळसेकडनं तिथे आपल्याला पाहायला मिळाला. डावाच्या सुरुवातीला आपल्या वैयक्तिक डावाच्या सुरुवातीलाच एक चांगला फटका तेजसनं खेळला आणि चौकारामध्ये परावर्तित केलाय. 4च्या मदतीनं आपल्या वैयक्तिक इनिंगची सुरुवात ती तेजस पिंपळसेकडनं आपल्याला पाहायला मिळाली. वारलीपाडा संघाचा संघनायक आपल्याला फायनल पुकार आहे. लवकरात लवकर नाणेफेक करण्याकरता संपर्क साधायचा आहे. धावसंख्या या चौकाराच्या मदतीनं जाऊन पोचती येते एकंदर 16 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. तेजस पिंपळसे ऑन स्ट्राईक. शिवाजी जे गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहेत. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी इथे त्यांच्या वतीने केली जाईल. समोर तेजस त्याचा खेळ कसा असेल तेही निश्चित पाहण्याला एक ठरणार आहे. एक बाउंड्री तर इथे पेशकश केली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करू इच्छित आहेत. शॉर्ट कव्हरमध्ये आणि पॉईंटमधला क्षेत्ररक्षक त्यांच्या जागेवर आणलाय. त्यानंतर वाईडिश लॉंग ऑफ घेतलाय. लॉंग ऑन थोडासा वाईट ठेवलाय. काऊ कॉर्नर आहे, मिड विकेट आहे आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. यावेळेस मात्र कट शॉट पसंतीदा शॉट तो इथे खेळलाय. बॉल चाललाय जमिनीवर उड्या मारत कव्हरच्या क्षेत्रातनं सीमा रेषा पार. तेजस पिंपळसेच्या बॅटमधनं सलगच्या दुसऱ्या बॉलवर इथे खेळला गेलाय चौकार 4. चांगला फटका हा बघा. ऑफस्टम्पच्या बाहेर जागा होती. थोडासा बॅकफुटला गेला. जागा बनवली आणि इनफिल्डच्या वरनं हा फटका स्लाइस केलं होतं बॉलला. अगदी मिडल न खेळता तिथे स्लाइस करत असताना बॉलला इनफिल्डच्या वरनं खेळताना चौकारामध्ये परावर्तित केलं. हे बघा पुढेच एकदा तुम्हाला दाखवलं जातं. अगदी आपण कॉपीबुक स्टाईल म्हणतो ना, त्या कॉपीबुक स्टाईलचा अवलंब तो तेजसकडनं पाहायला मिळाला. तुम्ही फ्रंटफूट आणि बॅकफूट ओळखून फलंदाजी करणं गरजेचं आहे. कुठला बॉल फ्रंटफूटला खेळणं आणि कुठला बॉल बॅकफूटला खेळणं हे जेव्हा तुम्हाला कळतं ना तेव्हा तुमची फलंदाजी अपसूक खूप चांगली होते. आणि तेजस तेच ओळखून फलंदाजी करणारा फलंदाज आहे जो फ्रंटफूट बॅकफूट ओळखून नेहमी फटकेबाजी करतो. धावसंख्या 20 या आकड्यावर 1.4चा खेळ तो कंप्लीट झालाय. इथे मात्र दिशा देण्याचा प्रयत्न केला. बॉल शॉर्ट फाईन लेगमध्ये गेलाय. 1 रन तिथे राफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते 21 धावा. 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल या ओव्हरचा अजूनही प्रगतीपथावर येणं बाकी आहे. विजयाकरता अजूनही 10 धावांची गरज आहे. 13 चेंडूचा खेळ तो बाकी राहतोय. स्ट्रायकर एंडकडे फलंदाज जय. बघूया जयचा खेळ तो कसा असेल येणाऱ्या बॉलवर. रिव्हर्स खेळलाय. तिथे पॉइंटच्या जवळपासनं चुकी झाली आहे. बॉल जमिनीशी घरंगळत चाललाय सीमा रेषा पार. चौकारामध्ये होतोय पसार 4. धावसंख्या पुढे सरकते आणि धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती 25 धावा. आता 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि विजयाकरता 5 धावसंख्येचं लक्ष आहे. टीम वारलीपाडा आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय तर वेळ न घेता लगेचच नाणेफेक करण्याकरता संपर्क साधा. कुशल 11 युवा स्पोर्ट्स वारलीपाडा. युवा स्पोर्ट्स वारलीपाडा आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय तर आता वेळ घेऊ नका मित्रांनो. अमर स्पोर्ट्स चे कॅप्टन इथे उपस्थित राहिलेत. युवा स्पोर्ट्स वारलीपाडा आपला विपक्षी संघ इथे उपस्थित आहे. आपण लगेचच नाणेफेक करण्याकरता संपर्क साधा. खोलडप्याचा बॉल हेलिकॉप्टर तो उडवलाय आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेलाय. त्यामुळे क्रॅश झालाय. माघारी परतावा लागेल तेजस पिंपळसेला. विकेटचं बटन फर्स्ट विकेट डाऊन इयर. तेजस पिंपळसे बॅक टू द डगआउट.
खोल टप्प्याचा बॉल होता. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला आणि हा हेलिकॉप्टर क्रॅश झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दर्शन ते मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. गोलंदाजच्या ट्रॅकवरनं गोलंदाज पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतं. इथे मात्र खोल टप्प्याचा बॉल आहे. बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागलाय. एक सिंगल ती धाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोचते. ती एकंदर 26 धावा या धाफलकावर लागत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजयाकरता जर आपण पाहिलं तर अजूनही 5 धावसंख्येचं लक्ष येणारे 10 बॉल शिल्लक आहेत. 10 बॉल 5 गरज. थंड हवा ती वाहत असताना आपल्याला पाहायला मिळते. जव्हार म्हटलं की रात्री तुम्हाला गारवा इथे निश्चित जाणवतो, कारण असंही हिल स्टेशन म्हणूनच ओळख आहे या जव्हारची. यावेळेस मात्र हा बॉल थोडासा खाली राहिला. एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. एक रन तिथे राफलकावर जोडले जाईल, कारण या जव्हार शहराच्या गोल जर आपण पाहिलं तर अगदी हिरवीगार झाडं ती आपल्याला पाहायला मिळतात. झाडाझुडपांमध्ये वसलेलं हे जव्हार शहर आहे आणि जिथे हे राजीव गांधी स्टेडियम, जिथे एक क्रिकेटची वेगळीच मजा आहे. पुढचा बॉल इथे मात्र बॉल बॅटच्या आउटसाइड एज घेतल्यानंतर जोपर्यंत उचलला गेला एक सिंगल ती धाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीने धाफलकामध्ये होती वाढ. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते 28. आता विजयाकरता फक्त 3 धावसंख्येची गरज आहे, फक्त याकरता की अजूनही 9 विकेट्स हातात आहेत आणि 8 बॉल शिल्लक आहेत. 8 बॉलमध्ये 3 धावा बनवायच्या आहेत. तेजस पिंपळसे असेल किंवा मग जय असेल, या दोघांनी खूप चांगला स्टार्ट या मॅचला मिळवून दिला, त्यामुळे वेळेआधी मॅच हातात आली. इथे मात्र कमी गतीचा बॉल, त्यावर केला आघात, खेळ खलास. बॉल मिड विकेटच्या बाहेर. विजयी होतीये टीम कुणाल 11 या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. शेवटच्या बॉलवर हा दमदार पॉवरफुल हिट तो खेळला गेला आणि या मॅचला फिनिश केलं. विजयावर शिक्कामोर्तब केली. हार्डलक टीम कोकणीपाडा, आपण इथपर्यंत आलात, खेळलात, आयोजकांना जे सहकार्य केलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. टीम वारलीपाडा, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय, तर आता वेळ घेऊ नका मित्रांनो, या कृपया लगेच या. युवा स्पोर्ट्स वारलीपाडा मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे जाणार आहोत, ज्यानं गोलंदाजी करताना पहिल्या ओव्हरमध्ये 2 धावा दिल्या, 1 विकेट मिळवली. फलंदाजी करताना त्यानं